परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज हळदी कुंकू निमित्त एकदम सुंदर वाटी मंगळसूत्र बनवणार आहे, मस्त डिझाईनमध्ये। तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहेत मीडियम, त्यानंतर स्क्रू, 4 मोठे मणी, सोनेरी कलरचे मणी, एक काळा मणी, मंगळसूत्राचे 2 वाटे आणि काळे मणी लागणार आहेत। बघा आता इथे मी 36 इंच बनवणार आहे लांब, तर 2 पदरी आपल्याला डबल करून धागा घ्यायचा आहे आणि ते मी टेप पट्टी पण चिपकावून घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे, तुमच्या जवळ असेल तर टाकायचा, नसला तर तरी सुद्धा चालेल। लांब मंगळसूत्र जेव्हा बनवतो ना तेव्हा आपल्याला असे गाठ पण मारता येते दोन्ही पदरांची पकडून, त्याच्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही की मंगळसूत्र आपल्याकडे हे नाही आहे ते नाही, असं नाही करायचं। आणि आता परत आपल्याला दोन्ही पदर जे आहे ते अलग करायचे आहेत। आता सुरुवातीला आपल्याला मणी टाकायचा आहे एक काळा, त्याच्यानंतर सोनेरी, काळा, सोनेरी, काळा, सोनेरी, अशा पद्धतीने आपल्याला 15 काळे मणी टाकून घ्यायचे आहे ती, आणि त्यांच्यामध्ये एक एक सोनेरी मणी टाकायचा आहे। आता यानंतर परत आपल्याला ह्या साईडचा जो पदर आहे ना तिथे पण आपल्याला सेम मणी टाकून घ्यायची आहे ती। तर सुरुवातीला काळा टाकलेला आहे, त्यानंतर सोनेरी, काळा, सोनेरी, असे हे 15 काळे मणी टाकायचे आहे ती। आणि त्यानंतर आता बघा, हे बघा इथे लास्टला परत आपल्याला हा सोनेरी कलरचा मणी टाकायचा आहे काळ्या मण्यानंतर, त्याच्यानंतर एक गोल्डन, सोनेरी, गोल्डन, सोनेरी आणि गोल्डन। आता हे जे मणी आहेत ना मी ते 3 टाकलेले आहेत, हे बघा गोल्डन मणी सिंगल बिंदीवाले मस्त चमकतात आणि खूप छान आहे डिझाईन। त्यानंतर आपल्याला ह्या साईडला सुद्धा मणी टाकायचा आहे, तर हा मणी नेहमी टाकायचा आहे। बघा मागे पुढे यांच्यामध्ये पण टाकलेला आहे आणि गोल्डन मण्यांमध्ये पण मी टाकलेला आहे। गोल्डन, सोनेरी, गोल्डन, सोनेरी आणि गोल्डन, अशा पद्धतीने 3-3 मणी टाकलेले आहेत। त्यानंतर परत हे बघा मागे पुढे मी इथं टाकलेला आहे हा सोनेरी मणी, म्हणजे प्रत्येक मण्यांच्या मध्ये येणारच आहे तो मणी। त्यानंतर परत एक काळा मणी, सोनेरी, काळा, सोनेरी, असे परत आपल्याला 15 मणी टाकायचे आहे ती। त्यानंतर परत ह्या साईडला सुद्धा आपल्याला तेवढे मणी टाकून घ्यायचे आहे ती। तर आता हे बघा इथे गोल्डन मण्यानंतर परत एक सोनेरी येणार आहे, काळा, सोनेरी, काळा, सोनेरी, असे 15 मणी आपल्याला ह्या साईडला पण टाकायचे आहे ते, म्हणजे दोन्ही पदर आपले व्यवस्थितच आपले सारखेच येतील। हे बघा व्यवस्थित लावून धरलं ना ते अशा पद्धतीने, आणि एकदम फिनिशिंगमध्ये सुंदर असं लुक येतो त्याला। आता परत आपल्याला ह्या साईडला गोल्डन मणी टाकायचे आहेत, तर पहिला इथे सोनेरी, गोल्डन, सोनेरी, गोल्डन, असे हे 3 मणी टाकून घ्यायचे आहे ते। त्यानंतर ह्या साईडला सुद्धा आपल्याला 3 गोल्डन मणी टाकायचे आहेत। आता यानंतर परत आपल्याला 15 मणी टाकायचे आहेत, तर सुरुवातीला काळा, सोनेरी, अशा पद्धतीने 15 मणी टाकायचे आहेत। सेम ह्या साईडला सुद्धा आपल्याला तेवढेच मणी टाकायचे आहेत ते, तर मोजून टाकल्यामुळे ना सारखंच येतात दोन्ही बाजू, कुठेही कमी जास्त पडत नाही। आणि त्यानंतर परत 3 गोल्डन मणी सेम दोन्ही साईडला आपल्याला टाकायचे आहेत, आणि त्यानंतर परत आपल्याला 15 मणी टाकायचे आहेत। तर ह्या साईडला सुद्धा आपल्याला 15 मणी टाकून घ्यायचे आहेत, हे बघा अशा पद्धतीने। तर मला इतका बस आहे। हे बघा आता इथे मी 3 गोल्डन मण्यांचे बॉक्स बनवलेले आहेत, ते 1, 2 आणि 1 इकडे आहे, इथं 3 अशा पद्धतीने। तर एवढं मला ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अजून लांब हवा असेल तर परत इथे तुम्ही आता
गोल्डन मनी टाकू शकता आणि परत एक बॉक्स असा काळ्या मण्यांचा वाढू शकता. तर आता इथे मध्ये आपल्याला वाटी टाकायची आहे. आता वाटी वावताना सुरुवातीला एक मोठा मणी दोन्ही सुया पकडून आपल्याला दोन्ही पदरांमधून मोठा मणी टाकायचा आहे. त्यानंतर मंगळसूत्राची वाटी साईडनी परत एक मोठा मणी, मध्ये मी क्रिस्टल मणी टाकलेला आहे. तुम्ही इथे रेड पण यूज करू शकता. त्यानंतर साईडनी परत एक गोल्डन दुसरी वाटी आणि मोठा मणी. आता परत आपल्याला ह्या साईडला दोन्ही पदर अलग करून घ्यायचे आहे. ते बघा आता वाटीनंतर आपल्याला परत 15 मणी टाकायचे आहे. ती दोन्ही साईडचे पदर जे आहे ते आपल्याला एकदम बनवत घ्यायचे आहे. ते आता मी ते वळून घेतलेले आहे ते आणि मग तुम्हाला दाखवते. त्यानंतर गोल्डन मणी टाकायचे आहे दोन्ही साईडला. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि अशा खूप सुंदर अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मी असे 2 पदरी 3 पदरी 4 पदरी असे मंगळसूत्र बनवलेले आहे. ती आणि प्रत्येकाची डिझाईन ही तुम्हाला आवडेल अशीच खूप सुंदर पद्धतीने बनवलेलं आहे. तर चॅनलमध्ये जाऊन व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ठुश्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ठुश्या पण बनवलेल्या आहेत. आणि व्हिडिओ बघताना प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअरसुद्धा करत जा. त्यानंतर कमेंटसुद्धा करा कसं वाटलं असं मंगळसूत्र, त्याची डिझाईन जी आहे. तुम्हाला काय बोलायचं असेल, काय विचारायचं तर त्या पद्धतीने तुम्ही मला कमेंट करू शकता. तर ह्या साईडला सुद्धा आपल्याला 15 मणी टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर 3 गोल्डन मणी आणि लास्टला परत आपल्याला 15 काळे मणी टाकून घ्यायचे आहेत. तर गोल्डन मण्यांचे जे आहेत 3 बॉक्स झालेले आहेत ते, आणि हे जे आहेत ना काळे मणी ते 4 आहे ते. तर लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. तर दोन्ही सुया एकदम पकडून आणि स्क्रू टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण जी टेपपट्टी लावतो ना ती काढून घ्यायची आहे, कारण तिथे थोडासा धागा जातो आपला. आणि त्यानंतर हे बघा आता थोडासा धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे. सुया जे असतात ना सुईचा भाग, तर सुया हाताला टोचू नये म्हणून ते सुरुवातीला काढून टाकायचं आहे आणि मग गाठ बांधायची आहे. तर व्यवस्थित आपल्याला दोन्ही पदर खेचून घ्यायचे पहिले सारखे करून. आणि मग हे बघा बोट ठेवायचं आहे इथे असं आपल्या अंगठा आणि 3 ते 4 गाठी आपल्याला मारून घ्यायचे आहे. ते थोडंसं हे बघा नखाने गाठ आतमध्ये ढकलून द्यायची आणि चेक करायचं. मारून झाल्यानंतर कधी कधी जो हा होल असतो ना मोठा असतो त्याची गाठीतून पण तो बाहेरही येऊ शकतो अशा पद्धतीने. तर कापण्याआधी पहिला चेक करायचा आणि मगच उरलेला जो धागा आहे तो कापून टाकायचा आहे. तर मी परत अजून एक एक्स्ट्राची मारलेली आहे आणि उरलेला धागा थोडंसं लांबून कापायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि मी इथे काय करते मग दिव्याला किंवा मेणबत्तीला लावायचं आहे. थोडंसं मागे गोळा होत गेला की असा प्रेस करायचा आहे, म्हणजे जी गाठण मारतो ना ती निष्ठत नाही. हळदी कुंकू स्पेशल सुंदर लुकमध्ये आपलं मंगळसूत्र रेडी झालेलं आहे. तर घरच्या घरी सुंदर पद्धतीने आणि अगदी कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये आपण अशा पद्धतीचं मंगळसूत्र तयार करू शकतो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप धन्यवाद.